उपमुख्यमंत्री अजित पवार सहित एनसीपी कोटे के मंत्रियों द्वारा निधि को लेकर की जा रही बयानबाजी पर विवाद बढ़ता जा रहा है। वहीं अब इस पर पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने प्रतिक्रिया दी है। बावनकुले ने कहा, चुनाव के दरमियान कुछ बातें बोली जाती हैं, उसी तरह बोली गई। वहीं निधि बंटवारा महायुति के तीनों नेताओं द्वारा तय किया जाता है। इसी के साथ बावनकुले ने कांग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल द्वारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर की गई टिप्पणी पर भी उन्हें आड़े हाथों लिया। निधीचे निर्णय अजितदादा, एकनाथजी आणि मुख्यमंत्री म्हणून करतात। शेवटी एक आणि एक पैसा हा जेव्हा विकासाकरता जातो तेव्हा त्या पैसा वाटप करताना आमचे तीनही नेते बसतात आणि त्यामुळे मला वाटतं त्यांनी जे विधान केलं आहे ते कुठल्या कारणाने केलं माहिती नाही, पण महायुतीमध्ये मात्र कुठलाही जो विकास निधी असतो त्याचं समन्वयाने वाटप होतं। शेवटी मुख्यमंत्री या विषयाला अंतिम करतात आणि मला वाटतं की निवडणुकीच्या प्रचारात एखादा विषय ते बोलले असतील, पण महायुती म्हणून मी सांगेल देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा तिघेही बसूनच कुठल्या निधीचा निर्णय करतात। हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली टीका ही महाराष्ट्र सहन करणार नाही। 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला किंचित काँग्रेस केल्याशिवाय जनता ठेवणार नाही। देवेंद्र फडणवीसावर केलेली टीका ही जनता निवडणुकीच्या मतदानातून त्यांना त्याचे निर्णय करून देतील आणि देवेंद्र फडणवीसच्या मागे महाराष्ट्र उभा राहील।